एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 137. नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला. एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी पाणी प्रश्नी 1 महिन्यात निर्णय न झाल्यास परत जन आंदोलनाचा इशारा. शहरातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर 1 महिन्यात ठोस निर्णय न झाला नाही तर शुद्ध व मुबलक पाण्यासाठी पुन्हा जन आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष अभिजित पटवा व उपाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिला. गेल्या 15 वर्षापासून शहराला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून अनेक वेळा योजना मंजूर होऊनही अंमलबजावणीअभावी प्रश्न मार्गी लागलेला नाही. 2020 मध्ये सुळकूड धरणावर आधारित पाणी योजना मंजूर झाली. नोव्हेंबर 2022 मध्ये अमृत 2 योजनेतून निधी उपलब्ध झाला. मात्र नदीकाठच्या गावकऱ्यांच्या विरोधामुळे योजना रखडली आहे. 11 मार्च 2025 रोजी आमदार राहुल आवाडे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 5 महिने उलटून गेले तरी कोणताही निर्णय झालेला नाही. नागरिक मंचच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात आपण 2दा मुख्यमंत्री, 2दा विरोधी पक्षनेते व 1दा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे, तरी इचलकरंजीच्या पाणी प्रश्न निर्णय का होत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच 1 महिन्यात बैठक घेऊन ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा जन आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पत्राच्या प्रति उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार निविता माने, राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार सुरेशरावजी हळवणकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठवण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेस इनामचे शीतल मखदूम, सुहास पाटील, सुप्रिया माने, मीना कासार, रुपाली माळी, राजू कोन्नूर, विद्यासागर चराटे, राम आडकी, अमोल ढवळे उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.